जोपर्यंत गिरणी कामगारांना मुरारजी मिल ते सगळ्या गिरणी कामगारांना आम्हाला मुंबईत हक्काचं घर मिळेपर्यंत हा लढा आम्ही सोडणार नाही. नमस्कार. मुळात गिरणी कामगार म्हणलं की मुळात विशेष गिरणी कामगाराचा घन आहे आणि लवकर सुटणार नाही. हा प्रश्न 1981 पासून ते आता 2026 82ला तर संप झाला, तो अजून मिटला नाही. विशेष म्हणजे 2000 मध्ये गिरणी कामगारला जेर निघाला की गिरणी कामगारला मुंबईमध्ये जिथे काम करत होता तिथेच घर मिळणार. त्या एका जे आरवरती हजारो गिरणी कामगार एकत्र झाले आणि त्या जे आरवरती आजपर्यंत आम्ही भांडत आहोत. बरेच ठिकाणी आम्हाला यश आलं, काही ठिकाणी अपयश पण आलं, पण ते आम्हाला अपयश पचवून परत यशची चव चाकण्यासाठी सर्व गिरणी कामगार तयार आहेत. वंचितचा पण मुद्दा बरेच दिवस रखडला होता. असीम गुप्ता आता अध्यक्ष झालेत, समिती तयार झालेली आहे. तुम्हाला वाटतं वंचितचा मुद्दा लवकरच निकालात निघेल. वंचितच्या मुद्द्याबरोबर इतरही मुद्दे महत्त्वाचे आहेत, कारण अजूनही गिरणी कामगाराला फोन येत आहेत, वांगणी आणि सेलू, आणि त्यांच्यामध्ये एक त्यांना त्यांचा गुरु कोण आहे मला माहीत नाही, पण ते सांगताना काय म्हणतात की तुम्हाला मुंबईमध्ये घर लागले. गिरणी कामगाराला मुंबईत घर लागलं की तो आतूनच एवढा खुश आनंदी होतो आणि नकळत OTP किंवा त्याचे डॉक्युमेंट दिले जातात जे संघटनेचे जोडलेले आहेत. आमच्या असू का इतर 14 संघटनेचे जोडलेले आहेत. ते हुशार आहेत, ते थोडे आम्हाला कॉल तरी करतात किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करतात. आणि जे काही जोडले गेलेले नाहीत ते अजूनही अधांतरी आहेत, लटकत आहेत. त्यांचं काय होतं माहिती आहे, म्हाडातून फोन आला म्हणलं की लगेच ते बिथरतात आणि ते OTP देतात किंवा डॉक्युमेंट नेऊन म्हाडाला सबमिट करतात. म्हाडाला म्हणजे खाली ऑफिस आहे याचं वांगणीचं, आणि ऑफिस दिल्यानंतर तसे जवळजवळ 11,000 फॉर्म झाले. बघा आमचं म्हणजे मायनस पॉईंट काय माहिती आहे का, आम्ही प्रत्येक मासिक मिटिंग घेतो, प्रत्येक मोर्चे घेतो, उपोषण करतो, रस्ता रोको करतो. एवढे करूनही लोक अजूनही म्हणतात का, किती शिकवलं काही शिकवलं तरी लोक अजून दुर्लक्ष करतात आणि स्वतःहून ते पायावरती दगड मारून घेतात. 11,000 लोकांचं आता भविष्य एवढं धोक्यात आहे. घर कधी मिळेल त्यांना माहीत नाही, भूमिपूजन कधी होईल त्यांना माहीत नाही, आणि घर जरी उद्या मिळालं तरी त्यांची आशा होईल ना घर का ना घाटका. कारण त्या घराची किंमत मुळातच 10 ते 12 लाख आहे आणि फुगवून त्यांची किंमत सांगितली 15 लाख, आणि 5.5 लाख जे भरतायत अनुदान देते राज्य सरकार, ते पैसे कोणाच देते तो? ते अनुदान जे आम्ही ज्या टॅक्सेस भरतो सर्वसाधारण वर्ग, ते टॅक्स भरतात त्याच्यातलेच पैसे दिले जात आहेत, आणि त्याच्यातले पैसे 15 लाखाचं घर तुम्ही मुळातच तिथं घर 10 ते 12 लाखाला मिळतं आणि ते घर गिरणी कामगाराच्या माती मारत आहे. तो झाला विषय. पण आता महत्त्वाचा विषय म्हणजे असीम गुप्ताची मला वाटते 13 मेला त्यांची निवड झाली. निवड झाल्या काही दिवसानंतर आम्ही त्यांना भेटायला जायचं की आम्हाला समजलं ते परदेशी गेलेत. परदेशी गेल्यामध्ये आमची भेट नाही झाली. आता अधिवेशन 22 तारखेला, तर 22 तारखेच्या अगोदर त्यांना आम्हाला भेटायचं आहे. आणि भेटल्यानंतर गिरणी कामगारचा आराखडा तुम्ही काय काय तयार केलात आणि काय काय लोकांना आम्ही काय आता सांगू की तुम्ही कधी आम्हाला गिरणी कामगार घर देता, जे आम्ही जागा सुचवल्या होत्या त्या जागेबद्दल काय केलं, जिथे जिथे आम्ही FSI मागितली त्या FSIबद्दल काय केलं, ते जर आम्हाला सर्व पूर्ण FSI मिळाला तर आम्हाला पूर्णपणे एका ठिकाणी एक गिरणगाव तयार होईल आणि तिथे सर्व गिरणी कामगारच असतील आणि एक परत तिथे गिरणीच्या एकत्रालयामध्ये परत सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे होतील. पण मी त्यांना सांगू इच्छितो सरकार आता वेळ काढू नका, वेळपणा घेऊ नका, गिरणी कामगार अंत पाहू नका. गिरणी कामगारांचा जो अंत पाहिला ते आजचे सरकार बुडलेले आहेत, डुबलेले आहेत. तसं आता काय बरेच गिरणी कामगार जग सोडून गेले आहेत, पण त्यांना घर कधी द्यायचं, जे मला वाटतं आता माझं वय होतं 35च्या वयात माझं नोकरी सुटली होती. आता माझं 60 पूर्ण झाले. मला घर मिळालं, माझं नशीब चांगलं, किंवा माझी आईवडिलांची पुण्य म्हणून मला घर मिळालं. असे बरेचसे गिरणी कामगार आहेत. 60, 70, 75 गिरणी काही लोक जग सोडून गेलेत. काही लोकांची अवस्था एवढी बिकट झाली, आम्ही जेव्हा गावी जातो किंवा फोन त्यांचे येतात, अरे मला घर कधी देतो. खरं हे माझ्या हातात नाही आहे. आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. हे घर हे सरकारच्या हातामध्ये. सरकारला मला वाटतं गेंड्याची कातडी आहे,
एवढे गिरणी कामगार धरणे धरतात, उपोषण करतात, मोर्चे करतात, पण सरकारला काय पालवी फुटत नाही. आणि जर सरकारला जर मला वाटतं हा जर फुटला तर मला वाटते लवकरात लवकर 2026मध्ये मला वाटतं कमीत कमी 2026मध्ये गिरणी कामगारांच्या घराचा आराखडा डिक्लेअर करावा. नाहीतर येणाऱ्या अधिवेशनमध्ये गिरणी कामगार काय असते तो ते आम्ही सरकारला दाखवू इच्छितो. मगाशी तुम्ही म्हटलात की ज्या जागा तुम्ही सुचवलेल्या आहेत सरकारला त्या जागांवर जर गिरणी कामगारांसाठी घरं बांधली गेली तर सगळ्याच गिरणी कामगारांचा प्रश्न सुटेल का? नाही, जागा एवढ्या आहेत. बघा सरकारने पण मान्य केले, पहिल्या मिलच्या जागा आहेत त्या कव्हर कराव्यात. जेही काही घरं भेटतील, कोणाला 500 भेटतील, 200 भेटतील, 400 भेटतील किंवा 100 भेटतील. ज्या काय 58 जागा आहेत, मला वाटतं जवळजवळ आता मला वाटतं माझ्या माहितीवरून 32 मिलच्या जागा झाल्या आहेत. आणि त्या 8 आणि त्या 8 म्हणजे 8 म्हणजे 16 म्हणजे जवळ 26 मिलच्या जागा आहेत. 26 छोट्या मोठ्या असतील त्या जागा पहिल्या पूर्ण कराव्यात. त्या जागा पूर्ण झाल्यानंतर पूर्ण गिरणी कामगार हे झाल्यानंतर सरकारने आम्हाला सांगितलं जिथे जे मोठे प्रोजेक्ट आहेत तिथे आम्ही एक पैसा तुम्हाला देतो. आणि दुसरी ठिकाणं आम्ही जी जागा दाखवली कांजूरमार्गची तिथे जागा एवढी अफाट आहे. ती जर जागा आम्हाला कांजूरमार्गची जागा दिली 2015पासून आम्ही जागा ती दाखवतो राज्य सरकारला, पण राज्य सरकार जाणूनबुजून कानडोळा करते. ती जागा ह्यांना देतात, कोणाला आपल्या धारावीच्या लोकांना द्यायला तयार आहेत. धारावीचे लोक बघा, धारावी लोक जे आमचेच बांधव आहेत किंवा आमचेच मुंबईतले नागरिक आहेत, जे धारावी सर्वे केला खालच्या माळ्याचे जे आहेत त्यांना घर देणं, ते वरचे अपात्रतेने ठरवलं त्यांनाही सरकार घर देते. घर बांधल्यानंतर घर देते. आणि पण ज्याचा हक्क आहे कायमचा सरकार त्याचा ज्यांच्या लहान वयामध्ये त्यांच्या तरुण वयामध्ये त्यांच्या नोकऱ्या गेल्या त्यांना बेघर केलं आणि सरकारने कायदा केला की आम्ही तुम्हाला घर देऊ, पण त्यांना घर देणार कधी हा अजूनही प्रश्न उत्तर देत आहे. आम्ही सरकारला विचारतो. तर ती जागा कांजूरमार्गची आमच्याकडे आहे. ह्या जागा पूर्ण वापरून झालं कांजूरमार्गची आम्ही 2015पासून राज्य सरकार पाठपुरावा केलं. आमचे सुरेश शिंदे साहेब, स्वर्गवासी सुरेश शिंदे साहेब कंटिन्यू म्हाडा कार्यालय असो, BMC असो किंवा राज्य सरकार असो, मंत्रालय असो, कंटिन्यू पाठपुरावा करत होते. आणि त्याच्यात आम्हाला प्रत्येक महिन्याला काही ना काहीतरी सांगत होते. पण ते गेल्यापासून थोडासा त्या बाबतीत पाठपुरावा थंड पडलं आहे. आणि त्याच्यात पण आता आम्हाला गती होऊ शकतो. फक्त सरकारने आम्हाला आदेश दिले पाहिजे, तुमच्याकडे जी काय जागेचे कागदपत्र आहेत, जी काय डॉक्युमेंट आहेत ती आम्हाला सादर करा. आम्ही सादर केलेत, अजून जर पाहिजे तर अजूनही आम्ही सादर करू शकतो. आणि ती जागा जर आम्हाला दिलेत तर एकही गिरणी कामगार माझा बाहेर जाणार नाही. जे वंचित आहेत तेही जाणार नाहीत. सर्वांना मुंबई आणि मुंबईतच घर मिळेल अशी एवढी जागा आहे आमच्याकडे. मगाशी बोलताना आपण म्हणालात की म्हाडाकडून फोन गिरणी कामगारांना जात आहेत आणि जवळपास 11,000 लोकांचे फॉर्म भरले गेलेले आहेत. त्याचा अर्थ की गिरणी कामगार कुठेतरी 11,000 आपला मुंबईच्या बाहेर फेकला जाणार का? तर हा जो आकडा तुम्ही सांगितला तर या आकड्यानुसार आता गिरणी कामगारांना ज्या पद्धतीने वेटीस धरलं जात आहे म्हाडाकडून, तर म्हाडाचा या गोष्टीसाठी विरोध घेतला जाणार आहे का संघटनांकडून? नाही, म्हाडा काय माहिती आहे का, म्हाडा ज्याच्यामध्ये रूलच नाही, म्हाडाकडे काय अधिकारच नाही. म्हाडाकडे खाली ऑफिस आहे चड्डा डेव्हलपरचं. चड्डा डेव्हलपर काय बोलतो, मी म्हाडातून बोलतो, तो प्लस पॉईंट घेतो. आणि त्यांना ते जे म्हाडाचं जे बोधचिन्ह वापरत आहेत ॲरो, ते वापरलं तर बोधचिन्ह ते त्यांनी मागच राज्य सरकारने झालं ते बोधचिन्ह काढून टाका, म्हाडाचा तो बोधचिन्ह आहे. आणि दोन्ही बिल्डरला सांगितलं वापरू नका. आणि त्या बिल्डरवरती FIR दाखल करायला सांगितलं म्हाडाला. मग म्हाडाने FIR दाखल केला की नाही केला अजून त्याच्यामध्ये मला पूर्ण माहिती नाही. कारण म्हाडाचा आधार घेऊन चड्डा डेव्हलपर असू किंवा सेलूचा दोघे काय वरती आम्ही म्हाडातून बोलतो आहे. आणि तुम्हाला घर लागले मुंबईमध्ये आणि गिरणी कामगाराला मुंबईत घर म्हणलं की आमची मागणीच मुंबईतल्या घराची आहे. पण लोकांना वाटतं बाबा मी दुसऱ्याला कशाला सांगू, मला घर लागले मुंबईत. मग त्यामुळे तो गिरणी कामगार फसतो आहे. आणि फसवून असे मला वाटतं 11,000 ते आपण जे मी मगाशी आकडा सांगितला 11,000मध्ये काय झालं माहिती आहे का, 11,000मधले जवळजवळ 6,000 ते 7,000 फसवून नंबर घेतलेले आहेत, फसवून OTP घेतला आहे, फसवून त्यांचे डॉक्युमेंट गेलेत. मला वाटतं सहकुशीने किंवा सहज गेले असतील तर मला वाटतं 1,000 ते 2,000 असतील. वरचे दिलेले त्यांना फसवूनच घेतलेले आहेत नंबर. आता इथून पुढे आपल्या संघटनांकडून कशा पद्धतीची हालचाल असणार आहे, कशा पद्धतीने मोर्चा आता पुढे ढकलला जाणार आहे, सरकारची काय बातचीत होणार आहे का? जर मला वाटतं मी तुम्हाला आत्ताच माझ्या भाषणामध्ये सांगितलेलं, जर असीम गुप्ता जर आमची जर मिटिंग चांगल्यापणाने झाली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं बाबा आम्ही असा आराखडा तयार करतो किंवा आमचा आराखडा तयार झाला आहे. आता त्यांची समिती 1 महिना पण नाही झाला डिक्लेअर, तर आमची समिती डिक्लेअर झालेली आम्ही असा आराखडा तयार करतो आणि अशा ठिकाणी गिरणी कामाला घरात येणार आहोत. तर आम्ही गिरणी कामाला तेच सांगू. आणि जर त्यांनी म्हणजे आमच्या टाळाटाळ केली किंवा काय केली तर आमच्या 16 संघटना एकत्र बसतील आणि परत अधिवेशनामध्ये एक पूर्ण ताकदीने लढू आणि
ताकदीनं उतरू आणि राज्य सरकारला आमच्या पद्धतीनं काय सांगायचं, काय धडा शिकवायचा ते आम्ही शिकू. गिरणी कामगारांना त्या उद्देश करायचा. गिरणी कामगार सांगायचं असं आजपर्यंत तुम्ही कार्यरत आहात आणि तुम्ही आमच्याबरोबर आहात. इथून पुढे तुम्ही आमच्याबरोबर राहा आणि जोपर्यंत तुम्ही संघटित होत नाही किंवा संघटित राहत नाही तशी उपस्थिती कमी आहे. जवळजवळ 1,10,000 गिरणी कामगार आहे. जर त्यातले तुम्ही अर्धे जरी उतरला, 50,000 जर उतरलात तो तुम्हाला मी शब्द देतो, एका महिन्यामध्ये किंवा 2026मध्ये तुम्हाला हक्काचं घर मी मुंबईत आणि आमची संघटना मुंबईत घर द्यास बांधील होईल. फक्त 50,000चा आकडा त्यांनी पूर्ण केला पाहिजे. सर्व गिरणी कामगार ताकदीशी. मी काय बोलतो आहे, 1,10,000 गिरणी कामगार पात्र आहेत आणि त्यात वंचित सोडूनच द्या. 1,10,000 गिरणी कामगार, 1,10,000, 1,05,000 गिरणी कामगार पात्र आहेत. त्यातला तर अर्धा आकडा जर पूर्ण झाला तर मी तुम्हाला शब्द देतो 2026मध्ये गिरणी कामगार प्रश्न कायमचा निकाल मिळेल. पेडामकर आनंद मोरे साहेबांच्या संघटनेतून बोलते. मी वंचित कामगार म्हणजे मिल कामगारांची पारस आहे आणि असे भरपूर कामगार बाकी राहिलेले आहेत फॉर्म भरायचे. त्यांना एक संधी द्या आणि ही कळकळीची विनंती आहे. जसे तुम्ही पात्र आणि अपात्र लोकांना सामील केलं आहेत तसे आम्ही काय कामगार राहिलेत त्यांना आम्हाला एक संधी द्यावी ही आमची पूर्ण खात्रीपूर्वक तुम्हाला विनंती करते. आणि याच्यापुढे आम्हाला फॉर्म भरायला एक संधी द्या. जर आमचं काम नाही झालं तर आम्ही पुढे रस्त्यावर उतरायला मागे हटणार नाही. मग जे काय होईल ते आमचं होईल, पण आम्हाला मिल कामगारांना, वंचित कामगारांना हक्काचा रूम मिळालंच पाहिजे अशी ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि जे काय बाकी राहिलेत त्यांना आम्हाला मुंबईमध्येच रूम भेटले पाहिजेत. आम्हाला बाहेर टाकता कामा नये. आणि आमची मुंबई ही मिल कामगारांनी उभी केलेली आहे, रक्ताचा पाणी केलेलं आहे. तर आम्ही मुंबईच्या बाहेर जाणार नाही हे आम्ही सरकारला दाखवून देऊ आणि आम्हाला एक संधी द्यावी, नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. आजच्या या सभेसाठी अध्यक्षपद हे आमच्या संघटनेचे अध्यक्ष मोरे साहेबांनी मला मान दिला आणि आम्ही सगळे नेटाने उभे राहून या वंचित जे फॉर्म राहिलेले आहेत त्या लोकांना सगळ्यांना मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि त्यांना हक्क मिळवून देण्याची जबाबदारी ही आज आमच्या संघटनेने उचललेली आहे. आणि ह्या सगळ्या सभेला हॉल फुल करून अजूनही पुढे फुल होईल आणि सगळे आमचे अध्यक्ष मोरे साहेबांच्या समोर उभे राहतील ही आमची सगळ्यांची भावना आहे. आणि आम्ही हा लढा सोडणार नाही जोपर्यंत गिरणी कामगारांना मुरारजी मिल ते सगळ्या गिरणी कामगारांना आम्हाला मुंबईत हक्काचं घर मिळेपर्यंत हा लढा आम्ही सोडणार नाही. जसे हुतात्मा झाले तसे आम्ही हुतात्मा व्हायला पण तयार आहोत, पण आम्ही ह्या लढा सोडणार नाही. अनेक गिरणी कामगारांचं म्हणणं आहे की सरकार आमच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही आणि अनेक गिरणी कामगार निराशही झालेले आहेत. गिरणी कामगारांना काय सांगणार? हे बघा, आम्ही वेळोवेळी मोरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली मागे राहिलेल्यांना पण आम्ही फॉर्म भरून घेतले आणि आत्ता सध्या पण आपण त्याच पाठपुराव्यावर आहोत आणि प्रत्येकाला घर मिळावं ही आमची संघटनेची भूमिका आहे. आणि त्याच्या मागे राहून अजूनही मेंबर असतील ते अधिवेशनपर्यंतच्या अगोदर आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करून पोचवणार आणि पोचवण्याचे प्रयत्न आहेत आणि पोचवणारच. मी एकनाथ शिंदेंचं नेहमी बातम्या बघत असतो. त्यांचं कल आहे तो आमच्या बाजूने आहे, पण 19-20 कुठेतरी देवाभाऊ करतायत हे मला सगळ्या मिटिंगमध्ये मोरे साहेबांनी सांगितले. मी आज पत्रकार समोर सांगतो आहे, पण असं न करता जे आज उभे आहेत, जे राजकारणी उभे आहेत ते खाली मुख्यमंत्री असतील, कोणी असतील, मंत्री असतील, आमदार असतील, ते इथल्या गिरणी कामगारांनी मुंबई टिकून ठेवली म्हणून उभे आहेत. नाही ते मुंबई कधीच गुजरातला गेली असती आणि हे कधीही आमदार किंवा त्यांची स्वप्न पूर्ण झाली नसती. पण आज आमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आमचा पाठपुरावा मान्य करून घ्यावा ही आमची इच्छा आहे. मारुती नारकर. माझे वडील दिग्विजय मिल लालबाग काळा चौकीला कामाला होते, पण अपेक्षा होती ते असताना फॉर्म भरलेले तेव्हा कदाचित त्यांना घर लागेल, पण आज ते मरून 10-5 वर्ष झाले पण अजून काही झालं नाही. त्यानंतर मी जर वारस म्हणून मी पुढे चाललेलो आहे, पण अपेक्षा होती की लागेल, पण अजून मग फॉर्म भरल्यानंतर मी जेव्हा फॉलो करतो तेव्हा 10 वर्ष झाले पण अजून काही निकाल लागला नाही. सरकार टाळाटाळ करतो आहे.
आता कुठपर्यंत चालेल ते माहीत नाही मला, पण जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत आम्ही ना मोरे सरांना फॉलो करणार आहे आणि अपेक्षा आहे की सर्वांना घर मिळून मोरे साहेब देतील, त्याबद्दल मी त्याचे धन्यवाद मानतो. मी तर बोलतो हे सर्व खेळ चाललेलं आहे, टाळाटाळ चाललेली आहे. बाकी ह्याला फॉलो करू नका, हे भूलभुलैया आहे. ह्याच्या मागे जो लागेल तो तिकडेच अडकेल. कारण जर आज जर कोणगाव पनवेल किंवा कुठे बाहेर भेटेल ह्याची किंमत जास्तीत जास्त माझ्या हिशोबाने 8 ते 9 लाख रुपये आहे. तर तिथे आपण तेवढ्या किमतीत भरून आपण घेतो आहे तर तिकडे एवढं ते भाडं पण नाही येणार. आणि माझी बहीण त्या साईडला राहते, त्यांना जास्तीत 2 ते 3 हजार भाडं चाललेलं आहे. आणि जर मुंबईत लागतं आहे तर तेच भाडं तुम्हाला 20 ते 25 हजार रुपये होणार आहे. तर तुम्हाला ते तुमचा हप्ता पण जाणार आहे त्यामध्ये, त्यात तुम्ही गुरफटले जाणार आणि त्यातून बाहेर पडू शकणार नाही. तर माझी विनंती, हे कोणी फॉर्म भरू नका, फॉलो करू नका. फक्त मुंबईतच घर घ्या आणि मोरे सरांना फॉलो करा. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन, युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.